आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय व ग्रंथालयाचे उद्घाटन। मुलींच्या शाळेला मिळणार मुख्याध्यापक भास्कर पाटील यांचं आश्वासन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा शहरातील नावाजलेली व अहिल्यानगर जिल्ह्यात अव्वल दर्जाची असलेली पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले या शाळेमध्ये विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षक यांच्या विशेष प्रयत्नातून अद्यावत आणि आगळेवेगळे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भव्य ग्रंथालय तसेच वाचनालयाचे जिल्हा शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच युनिक फीचर्स पुणे याचे कार्यकारी संचालक आनंद वधानी, याचबरोबर गट शिक्षण अधिकारी कुसुम कानडी, गट विकास अधिकारी राणी फराटे, याचबरोबर सहाय्यक गट विकास अधिकारी आनंद अकुलवार, शालेय पोषण अधीक्षक सत्यजित मच्छिंद्र, विस्तार अधिकारी सुनीता वाजे तसेच केंद्र प्रमुख मानिक आडाव यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। प्रथमतः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून ती प्रज्वलन करण्यात आले। आपल्या प्रमुख भाषणात भास्कर पाटील म्हणाले, कुसुमाग्रज वाचन अभियानाअंतर्गत सुरू केलेले वाचनालयाचे यावेळी त्यांनी कौतुक केले। हा चांगला उपक्रम या शाळेने सुरू केलेला आहे। या शाळेने 3 वर्षात गुणवत्तेबरोबरच विद्यार्थी संख्या सुद्धा वाढवलेली आहे। शाळा व्यवस्थापन समितीचे त्यांनी यावेळेस कौतुक केले। पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुली या शाळेला लवकरच टीईटी धारक मुख्याध्यापक मिळतील असे आश्वासन त्यांनी यावेळेस दक्ष टाइम्स 24 बोलताना दिलं। आज रोजी पासवर्ड वाचन अभियानाचा जो कार्यक्रम होता त्या अंतर्गत शाळेला भेट दिल्यानंतर या ठिकाणी कुसुमाग्रज वाचन अभियान अंतर्गत जे वाचनालय सुरू झालेलं आहे, एक वाखाणण्यात वेगळं वाचनालय या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। आणि मला असं वाटतं इथल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार एका विद्यार्थ्यामागे 5 पुस्तक आणि एका शिक्षकामागे 25 पुस्तक याप्रमाणे इथली पुस्तकांची संख्या आहे। आणि निश्चित एक चांगला उपक्रम या शाळेने या उपक्रमाअंतर्गत सुरू केलेला आहे। आणि सदरची शाळा ही पीएमसी शाळा आहे। पीएमसी शाळा असल्यामुळे आज आपल्या पुढच्या आठवड्यामध्ये एक दौरा होणार आहे सेंट्रलचा, आणि ती जी केंद्रीय समिती आहे ती सुद्धा पाहणी या शाळेची करणार आहे। त्या दृष्टीने आम्हाला तर असं आवडेलच की ही शाळा अगोदर दाखवावी, कारण या शाळेने मला असं वाटतं गेल्या 3 वर्षामध्ये फारच प्रगती केलेली आहे। म्हणजे ती गुणवत्तेच्या बरोबर असेल तर भौतिक सुविधेची असेल, आणि त्या जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन आपण जे आज उपक्रम सुरू केलेला आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक सहभाग घेऊन आम्ही शाळांचा भौतिक विकास करून घेत आहोत। आणि इथला जर आपण पाहिलं तर लोक सहभागी भरू आहे। आणि मिशन आरंभ अंतर्गत सुद्धा आम्ही ज्यावेळेस 5च्या वर्गाला परवानगी दिली की आम्ही त्यांच्याकडून बघून घेतलं होतं की मुलं गुणवत्ता या ठिकाणी पाहिजे, आणि त्यांनी तेही करून दाखवलेलं आहे। म्हणजे इथली गुणवत्ता वाढ झाली तरी ती टिकवली सुद्धा आहे दर 3 वर्ष, म्हणजे 3 वर्ष झाल्यापासून। आणि आता आम्ही पाहतोय की इथली मुलं नवोदयाला जातील, स्कॉलरशिपला येतील, आणि यावर्षी जी 4थी आणि 7वी परीक्षा आहे त्याच्यात सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता या ठिकाणी राहणार नाही। कारण या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही वर्ग घेते किंवा शाळा घेती करत असतो तर त्यावेळेस या ठिकाणी प्रत्येक शिक्षक हा गुणवत्तेसाठी योगदान द्यायला तयार आहे। आणि त्याचाच परिणाम या शाळेसाठी मी आपण पाहत असाल गेल्या 3 वर्षामध्ये मला असं वाटतं इथला पट कुठेही कमी झाला नाही, तो वाढताच राहिला आहे। आता आमच्या त्या प्राचार्यांनी आपलं प्रिन्सिपल जे आहेत म्हणजे मुख्याध्यापक त्यांनी सांगितलं की दरवर्षी इंग्रजी माध्यमाची 50 ते 60 मुलं आमच्या या शाळेत प्रवेशित होत असतात। म्हणजे ही एक चांगली बाब या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेली आहे। आणि निश्चितच या शाळेने एक दिशादर्शक म्हणून काम करावं, आणि जिल्ह्याला नव्हे तर राज्याला सुद्धा त्यांनी एक दिशा देण्याचं जर काम केलं तर निश्चित इथली जी शाळा व्यवस्थापन समिती आहे आणि त्यांचं खरंच कौतुक करतो की त्यांनी खूप मेहनत घेत आहेत। 4 वर्षापूर्वी म्हणजे 2022 मध्ये जी शाळा पाहिली होती ती शाळा आणि आज पाहिलेली शाळा त्याच्यामध्ये फार मोठा असा बदल करून या ठिकाणी आलेला आहे। आणि निश्चित चांगलं काम शहरामध्ये जिल्हा परिषदेची शाळा टिकवणं जिथे अवघड असतं तिथे या शाळेचा पट वाढतो, याचाच आम्हाला सारखा अभिमान आहे। सर आपली शाळा पीएमसी आहे आणि शाळेचा एकूण पट असेल, गुणवत्ता असेल ती उत्तम आहे। तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली यांना सध्या प्रभारी मुख्याध्यापक आहे। त्यामुळे मग आता शासनाचा तुम्हाला माहिती आहे निर्णय झालेला आहे जे टीईटी धारक आहे
तर ते मुख्याध्यापक मिळणार आहेत आणि आता आमची प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. मार्च एंडिंग पर्यंत मुख्याध्यापक सगळीकडे मिळतील. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं विद्यार्थी व शिक्षक यांनी शिवजयंती कार्यक्रमात सहभागाबद्दल प्रशस्ती पत्रक व सन्मान चिन्ह देऊन यावेळेस मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या वतीनं अरविंद राऊत यांनी ग्रंथालयाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले मुली व उर्दू शाळेची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेळके मॅडम यांनी केले तर आभार साबळे सर यांनी मानले. आजच्या खास वृत्तावर तुर्तास पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर.